स्वाध्याय इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 16वा कोळीण. प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा. कोळिणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती. दूर डोंगराकडे गाडी वळवली. पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले. वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. सुकलेले गवत बाजूला सारले. चाकर पात्याचे टोक कोळिणीच्या दाराच्या बाजूला लावले. छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले. एका दगडावर स्तब्ध बसले. प्रश्न दुसरा, असे का घडले ते लिहा. लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. उत्तर, लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. उत्तर, लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालागत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले, म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. उत्तर, लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते, परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले, म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले. कोळिणीला बिळाचे रक्षण सोडून जाता येत नाही. उत्तर, कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते, म्हणून कोळिणीला बिळाचे रक्षण सोडून जाता येत नाही. प्रश्न तिसरा, खालील घटनांचे परिणाम लिहा. लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. परिणाम, घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. उत्तर, जमीन थोडी ओलसर झाली. कोळिणीच्या माघारी दार बंद होणे. परिणाम, दार इतके घट्ट बसेल की कोळिणीला पुन्हा घरट्यात जाता येणार नाही व तिचीच शिकार होईल. कोळिणीला सोबतच्या पावलांचा आवाज आला. उत्तर, सोबतच्या पावलांचा आवाज कोळिणीने जमिनीखालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली. प्रश्न चौथा, आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कोळिणीच्या घरट्याचे वैशिष्ट्य. घरट्याचे ठिकाण. कोळिणीचे घरटे डोंगर माथ्यावर असते. ते जमिनीत जवळजवळ 1 फूट खोल असते. घरट्याचे दार. कोळिणीच्या घरट्याचे दार आणि त्यावर अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते. दाराला दिलेली उपमा. कोळिणीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे. दाराची विशेष रचना. कोळिणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते. ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही. ते बाहेरून कोळिणीला उघडता येत नाही. घरट्याचे महत्त्व. कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते. घरट्याचे दार आतून घट्ट लागते. प्रश्न 5वा, तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत ती खालील चौकटीत लिहा. सुगरण घरटे. साप वारूळ. वाघ गुहा. गाय गोठा. घोडा तबेला. खेळूया शब्दांशी. खालील वाक्यप्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. प्रतीक्षा करणे. उत्तर, वाट बघणे. पारखा होणे. उत्तर, वंचित होणे. पारद होणे. उत्तर, शिकार होणे. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.